हॅलो नमस्कार मंडळी, कसे आहात? तर आजची आपली रेसिपी आहे बटाटा भजी। तर चला रेसिपी स्टार्ट करूया। इथं मी हिरवी कोथिंबीर आणि हिरव्या मिरच्या 4 आणि लसूण याची पेस्ट बनवून घेतलेली आहे बघा, आणि 2 मोठी बटाटी चिप्स सारखी कापून घेतलेली आहेत। तर चला इथं आपण बेसन पीठ घेतलेले आहे बघा, 1.5 वाटी। आता काय करूया, याच्यामध्ये हा ठेचा आहे ना तो मिक्स करून घेऊया। जसं आपल्याला तिखट आवडतं तसं आपण त्यामध्ये टाकू शकतो। यानंतर आपल्याला भरपूर अशी हिरवी कोथिंबीर घालायची आहे बघा। यामध्ये कोथिंबीरला कंजूसी करायची नाही आहे, त्यामुळेच त्याची टेस्ट भारी येणार आहे। आता आपला ओवा असतो ना तो असा क्रश करून त्यामध्ये घालायचा आहे, त्यामुळे काय होतं तर त्याचा सुवास त्या बॅटरला लागतो। आता पहा, वरतून आपण 1 चमचा मीठ घालूया। यामध्ये चिमूटभर हळदही घालायची आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून त्याचं बॅटर बनवून घेऊया। खूप थिकही नाही करायचे आणि खूप पातळही नाही करायचे, मस्त त्याचं बॅटर बनवून घेऊया बघा। असं असलं पाहिजे ते बॅटर। आता तेल तापून घेऊयात आपण, तेल जरा जास्तच ठेवायचं आहे। आता इथं आपण 1 थेंब त्यामध्ये टाकून बघूयात। तर आपलं तेल मस्त गरम झालेलं आहे। आता हे जे बटाट्याचे स्लाइस आहेत ते त्या बॅटरमध्ये टाकायचे आहेत आणि असे डीप करून मस्त तळून घ्यायचे आहेत। इथं आपल्याला हाय फ्लेमवर अजिबात फ्राय करायचे नाहीत बघा भजी, त्यामुळे काय होतं तर त्याचा वरचा लेयर आहे ना बॅटरचा तो करपला जातो आणि आतमधला जो बटाट्याचा भाग आहे, बटाट्याचे चिप्स, ते अजिबात फ्रायच होत नाहीत, ते सॉफ्ट होतच नाहीत। त्यासाठी काय करायचं, मीडियम हीटवरच ते आपल्याला फ्राय करायचे आहेत। तर पहा, मस्त त्याला गोल्डन रंग येऊ लागलेला आहे, काय दिसतायत मस्त। बाहेर आता पावसाचं वातावरण आणि त्यामध्ये भजी 1 नंबर बघा, छान रंग आलेला आहे। आपली भजी फुगतही आहे बघा। मस्त, तर आता तळून झालेत। आता आपण त्यातील तेल आहे ना ते नितळून काढून घेऊया बघा। झाले रेडी। हिरवी मिरची ठेवायची आणि सर्व करायचं मस्त। पावसाच्या दिवसामध्ये ही रेसिपी आपण नक्कीच केली पाहिजे आणि एन्जॉय करा। पावसाचे दिवस आणि सोबत ही भजी मस्त, विषयच हार्ड आहे। तर चला ही रेसिपी नक्की करा, एन्जॉय करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। बाय, टेक